गुढीपाडवा हा मराठी हिंदूंचा नवीन वर्षाचा पहिला दिवस, ज्याला उगादी किंवा संवत्सर पाडवं असंही म्हणतात. गुढीपाडवा म्हणजे नव्या जीवनाचा प्रारंभ. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक असा दिवस जो फक्त एक नवीन वर्ष म्हणून साजरं केलं जातं. तर नव्या जीवनाचा तो एक प्रारंभ आहे. जेव्हा काहीच नव्हतं, ना आकाश, ना पृथ्वी, ना काळ, तेव्हा प्रकट झाले ब्रह्मदेव. त्यांनी सृष्टीची निर्मिती केली आणि तो दिवस होता चैत्र शुक्ल प्रतिपदा, म्हणजेच गुढीपाडवा. म्हणूनच हा दिवस नवीन निर्मितीचा दिवस मानला जातो. या दिवसाला ब्रह्मांडाचा वाढदिवस असंही मानलं जातं. हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणजे गुढीपाडवा. गुढी केवळ एक धार्मिक विधी नसून ती समृद्धी, आरोग्य आणि विजयाचे प्रतीक आहे. या दिवशी घराबाहेर एका विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारतो. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. या वर्षी गुढीपाडवा 19 मार्च गुरुवारी साजरा करण्यात येणार आहे. 19 मार्च रोजी सकाळी चैत्र शुद्ध प्रतिभेचा क्षय आहे. याचा अर्थ असा की अमावस्या संपल्यानंतर नवीन वर्षाची तिथी लागू होते. सकाळी 6:52 अमावस्या संपते व त्यानंतर सकाळी 6:53 गुढी उभारावी. गुढीसाठी एक उंच बांबूची काठी स्वच्छ धुवून घ्यावी. त्यावर हळदी कुंकवाने टिपके किंवा रेषा ओढावी. त्यानंतर बांबूच्या वरच्या टोकाला दोरी किंवा सुतळीने केशरी किंवा पिवळा किंवा लाल किंवा हिरवा या रंगाची कोणतीही नवीन साडी अथवा वस्त्र गुढीला बांधावी. केशरी रंग म्हणजे पावित्र्य, त्याग आणि ऊर्जेचे प्रतीक आहे. पिवळा रंग म्हणजे आनंद, समृद्धी आणि ज्ञानाचे प्रतीक आहे. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी पिवळ्या रंगाचे वस्त्र अतिशय चांगले असते. पांढऱ्या किंवा काळ्या रंगाची साडी किंवा वस्त्र गुढीला वापरू नये. गुढीला वस्त्र बांधल्यानंतर कडुलिंबाची पाने, आंब्याची पाने व फुलांचा हार तसेच साखरगाठीची एक माळ बांधावी. तांब्यावर कुंकवाने स्वस्तिक काढून तो तांब्या बांबूच्या टोकावर पालथा घालावा. गुढी घराच्या उजव्या बाजूला दरवाजाजवळ किंवा खिडकीमध्ये जिथे सूर्यप्रकाश पडेल त्या ठिकाणी जागा स्वच्छ करून रांगोळी काढून पाटावर किंवा उंच ठिकाणी बांधून घ्यावी. गुढी उभारल्यानंतर तिला हळदी, कुंकू, अक्षता, फुले वाहावी. धूप दिवा ओवाळून नमस्कार करावा. गुढीला गोड खोबरे किंवा श्रीखंडपुरीचा नैवेद्य दाखवावा. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची पाने, गूळ, जिरे, ओवा आणि मीठ एकत्र करून प्रसाद म्हणून नक्की घ्यावा. या दिवशी श्रीराम अयोध्येला परत आले म्हणून हा सण साजरा केला जातो. प्रभू रामचंद्रांनी 14 वर्षे वनवास भोगून रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशी अयोध्येत परत आले होते. तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारून मोठ्या आनंदाने साजरा केला. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी प्रभू श्रीरामांचा 14 वर्षांचा वनवास संपला होता. म्हणूनच हा दिवस आनंदाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. गुढी हे आपल्या पराक्रमाचे प्रतीक आहे. याची जाणीव ठेवून ती सन्मानाने उभारावी व उतरवली जावी. साखरपुडा, विवाह, मुंज, गृहप्रवेश तसेच मंगल कार्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो. सौर राष्ट्रीय पंचांगानुसार वर्षाचा पहिला महिना चैत्र असतो. सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळी भारतीय सौर पंचांग सुरू होते. या महिन्यापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. हिंदू नववर्ष प्रत्येक वर्षी नवे संवत्सर नाव घेऊन येतो. यंदा श्री शालिवाहन शके 1948 प्रारंभ होत आहे. यंदा पराभव नावाचे संवत्सर सुरू होणार आहे. संवत्सर हा एक वर्षाचा किंवा 12 महिन्यांचा कालावधी असतो. याला चांद्र वर्ष असं सुद्धा म्हटलं जातं. प्रत्येक गुढीपाडव्याला एक शक संवत्सर संपून दुसरे चालू होते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत